महाबोधी महाविहार बुद्धगया गैर हिंदूंच्या ताब्यातून मुक्त करण्यात यावेत, याकरिता बौद्धगया येथे भंतेगण मागील 2 महिन्यांपासून आंदोलन करीत असून सतत देशभरातील बौद्ध समाज बांधव आंदोलन करीत आहेत। याच संदर्भात बिहार सरकारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, मुख्य सचिव मीना पटनायक, डॉक्टर त्यागराजन, जिल्हाधिकारी गया महंत पुजारी यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट नुसार व देशद्रोहाचा कलमानुसार फौजदारी कारवाई करण्यात यावी, याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे विशेष जिल्हा व सत्र न्यायालय वरोरा येथे फौजदारी खटला विनोद कुमार खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते यांनी दाखल केला असून न्यायालयाने पुढील आदेशाकरिता दिनांक 23/4/2025 तारीख दिली आहे। त्यासाठी त्यांना हे सांगत आहे। त्यामुळे हा असा विसंगत कायदा जो 6/7/1949 मध्ये हा जो महाबोधी महाविहार टेम्पल ॲक्ट जो तयार झालेला आहे आणि त्यांनी तयार केलेले आहे। तुम्ही पाहू शकता बौद्ध मंदिर कायदा 1949 मुळात हा मंदिर म्हणजे आम्हाला मान्यच नाही आहे, कारण आमचे विहार आहे, मंदिर आम्हाला मान्य आहे। आणि त्यानंतर 6/7/1949 जो विसंगत कायदा बनलेला आहे, 4 बौद्ध एकीकडे 4 हिंदू एकीकडे आणि त्याचा कलेक्टर हिंदू हा सुद्धा प्रेसिडेंट राहील, असा हा विसंगत कायदा बनलेला आहे। 75 वर्षापासून हा कायदा बेकायदेशीर चालू आहे, संविधानाच्या विरोधात चालू आहे आणि भारतीय संविधानातील आर्टिकल 13 नुसार हा कायदा ऑलरेडी नष्ट झालेले आहे। असे असताना मागील 75 वर्षापासून हा कायदा सुरू आहे। इथले आमचे सुप्रीम कोर्टाचे लॉयर जे सिनियर तज्ज्ञ म्हणतात महाराष्ट्राचे भारतातले हे झोपलेले आहेत का? याला समजत नाही का हा विसंगत कायदा कसा काय चालू आहे? अनेक पिटिशन फौजदारी पिटिशन दाखल झाले असते, अनेक जनहित याचिका दाखल झाली असते, अनेक स्पेशल लीव पिटिशन दाखल झाले असते, अनेक माझ्याप्रमाणे 800 जिल्ह्यामध्ये जर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले असते, तात्काळ न्याय मिळाला असता। परंतु लोकांना हे माहीत नसल्यामुळे हे लोक आमचे जे समाज बांधव आहे आंदोलन मोर्चे निवेदन देऊन फोटो काढून दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी देऊन चुपचाप बसत असल्यामुळे हा प्रश्न रेंगाळत राहिलेला आहे। म्हणून मी कायद्याच्या विद्यार्थी असल्यामुळे, भारतीय संविधानाचा अभ्यासक असल्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून हे न्यायाधीश महोदयाला पटवून दिलेले आहे, सांगितलेले आहे। सर्व न्यायाधीश महोदयांनी हे ऐकलेले आहे। ज्याप्रमाणे वायनाडमध्ये, कर्नाटक येथील वायनाड राज्यामध्ये जर राहुल गांधी अपशब्द मोदीबद्दल बोलतात, तर गुजरात राज्यातील सुरतमध्ये जर त्यांच्यावर FIR दाखल होतो, लोअर कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्टसुद्धा त्यांचे FIR ग्राह्य पकडतात। तर बिहार हे सुद्धा भारतातलं एक स्थान असल्यामुळे जरी बिहारमध्ये हे महाबोधी महाविहार असले तरी आमच्या बौद्धांच्या हे आधार श्रद्धास्थान असल्यामुळे मी वरच्या न्यायालयामध्ये पिटिशन दाखल केली आहे। माननीय न्यायमूर्तीने सर्व पिटिशन ऐकलेली आहे आणि त्यांना एकूण एक कागदपत्रासह दस्तऐवज पुराव्यासह मी समजावून सांगितलेले आहे। आणि आता न्यायाधीश महोदयांनी 23 तारखेला हे प्रकरण आदेशाकडे ठेवलेले आहे। माझ्या या प्रकरणामध्ये मागणी आहे की त्या तत्काळ जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर आणि जे तिथले प्रशासन आहे त्यांच्या तात्काळ अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात यावे कलम 4 नुसार, कारण त्याने आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केलेली आहे। त्यानंतर भारतीय संविधानाचे आर्टिकल 13 ते 30 यांचे उल्लंघन करीत असल्यामुळे यांच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो। जे भारतीय संविधानातील आर्टिकल 51C मध्ये लिहिलेले आहे, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि संविधानाचा जर कोणी अवमान करत असेल तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत असतो। त्यामुळे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी मी न्यायालयामध्ये केली आहे। माननीय न्यायमूर्तींनी हे ऐकलेले आहे आणि आदेशाकरिता आता प्रकरण 23 तारखेला ठेवलेले आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून माझे तमाम भारतातील, महाराष्ट्रातील, जगातील बौद्ध बांधवांना सांगणे आहे की तुम्हीसुद्धा या मार्गाने ज्या आंदोलन मोर्चामध्ये काही पडलेले नाही आणि कुणी ऐकणारे आपले नसल्यामुळे कोर्टाच्या माध्यमातून ज्या कोर्टाला ते दखल घ्यावी लागते। जर भारतातील न्यायालयाने दखल घेतली नाही तर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस नेदरलँडमध्ये सुद्धा माझी तयारी आहे केस दाखल करायची आणि तिथल्या भारतातील बाहेरील 140 बौद्ध राज्यांना मी आवाहन करणे की तिथल्या बौद्ध जे राज्य स्टेट आहेत, देश आहेत, त्यांना आवाहन करणार की तुम्ही या प्रकरणामध्ये मदत करा। नेदरलँडला सुद्धा जाऊन इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये जाऊन न्याय हक्क मिळवून घेण्याची आमची ताकद आहे, क्षमता आहे। आणि हे सर्व डॉक्युमेंट्ससह भारतीय संविधानातील आर्टिकल 14, 15, 16 आणि 13 ते 30चे जे उल्लंघन चालू आहे इथं महाराष्ट्रात, भारतामध्ये, याचे आपण तिथं नेदरलँडला जाऊन यांच्या बँड वाजवू शकतो आणि यांची नाचक्कीसुद्धा होऊ शकते। इथल्या भारत सरकारची सुद्धा, इथल्या प्रशासनाची ही सुद्धा त्यांनी दक्षता घ्यावे आणि असं होऊ नये याकरिता भारतामधलाच न्याय भारतामध्येच मिळावे यासाठी माननीय आमचे न्यायमूर्ती तसेच भारत सरकार, राष्ट्रपती महोदय, प्रधानमंत्री यांनी सुद्धा यामध्ये लक्ष देऊन आता हा बौद्ध विहार, महाबोधी महाविहार हा प्रश्न सोडवावे आणि बौद्धांच्या ताब्यात द्यावे, भिक्षूंच्या ताब्यात द्यावे। 60 दिवसापासून तिथे आमचे भिक्खू आज तिथे आंदोलन करीत आहेत मोर्चे शांततेच्या माध्यमातून, तरी इथल्या प्रशासनाला, भारत सरकारला जाग येत नाही। किती मोठी शोकांतिका आहे।